को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. ओबीसी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला दाखल होत आहेत. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सर, एकीकडे सरकारचा प्रयत्न की दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, पण तुम्हाला वाटतं हे सगळे ऐकतील? बघा, सरकारची भूमिका हे तुम्ही पहिल्यांदा पाहताय. पहिला अशी अनेक आंदोलनं झाली, वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलनं झाली, पण सरकार त्यांच्याकडे जात नव्हतं. आंदोलनकर्ते आंदोलन करतायत, सरकार ढम्म राहायचं, त्यांना विचारपूस करत होतं. परंतु आता सर्वच आंदोलन, कोणतंही आंदोलन, आता आरक्षणाचं आंदोलन चाललं, हे तर महत्त्वाचं आंदोलन आहेच आहे. म्हणून सरकारचे प्रतिनिधी जरांगे पाटलांकडे जातात, मराठा आरक्षणवाल्यांकडे जातात, हाकेंकडे जातात ओबीसी आरक्षणासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधतात. सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत संवाद साधत नाही तोपर्यंत हे मार्ग निघत नाहीत. म्हणून चर्चा ही केलीच पाहिजे. आणि मला वाटतं जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनाला सर्वजण नेते लोक गेले होते, मंत्री गेले होते. आजही हाकेच्या आंदोलनाला सर्व मंत्रीगण जात आहेत. मला वाटतं यातून एक सामाजिक सलोखा ज्याला म्हणताय तो एक स्थापित होईल आणि एक चांगल्या भावनेतून हा जो प्रश्न तो निकाली काढण्याचा सरकारचा जो काही प्रयत्न आहे त्याला हे सर्व नेते त्याला साथ देतील अशी आमची अपेक्षा आहे. नाही, पण यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणतात की जरांगे आणि हाके यांना सरकारवरच भरोसा नाही आहे. मग यांनी काय करावं की यांनी आता यांचे सगळ्या नेत्यांनी यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. यांची भूमिका काय आहे, हे का बोलत नाहीत, हे का त्यांना ठीक आहे भेट तर द्या. यांना वाटत नाही का, गरज वाटत नाही का? त्यांच्या मताची गरज पाहिजे तुम्हाला, त्याची गरज वाटते. परंतु त्यांच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन किंवा त्या आंदोलनामधून कसं त्यांना न्याय देता येईल ही भूमिका प्रत्येक पक्षाच्या, मी फक्त सरकारतर्फे नाही बोलणार, तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचं हे काम आहे. हे मुख गिळून बसलेत, तमाशा पाहत आहेत. तिकडे आंदोलन करतायत, काही लोक जीव देत आहेत, काही लोक आंदोलन रस्त्यावर उतरत आहेत आणि आपल्या घरात बसून बातम्या देत आहेत. याला अर्थ नाही आहे. त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही समरस झालं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आज सरकार वठवतं आहे. म्हणून हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळण्यामध्ये सरकार अग्रेसर राहील आणि याचा निर्णयसुद्धा लवकर लागेल. पण संजय राऊत असं पण म्हणत आहेत की कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देऊ नये, ही शिवसेना उभाटा पक्षाची भूमिका आहे. ताटातलं काढून द्यायचं नाहीच हे सरकारची भूमिका आहे, त्यांची भूमिका नाही आहे. ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का पोहोचता कामा नये ही भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवर आज सरकार आजही ठाम आहे. मग इतर माध्यमातून आणखीन काय देता येईल ते सगळं देण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मोदी यांचं करंट नेतृत्व जे आहे ते जबाबदार आहे, कारण आता सगळ्यांनाच आरक्षणाची गरज लागू लागली आणि यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतं असा आरोप पण करत आहे. हे बघा, सरकार काय करतं आहे किंवा कशाच्यामुळं हे आंदोलन उभं राहिलं आहे हे सगळेजण जाणून आहेत. म्हणून कुणावर आरोप प्रत्यारोप करून हे आंदोलन मिटणार नाही. 40 वर्षात ज्या करंटपणा या काँग्रेसनी केला, ज्याने ह्या समाजाला काही दिलं नाही, त्यांचा हा करंटपणा आहे. म्हणून ते आता त्याचा उद्रेक झालेला आहे. 40 वर्ष सतत आंदोलन करायचे, सतत सरकारला भांडायचं आणि सरकार त्यांना टाळायचं. आता सरकार टाळत नाही तर त्याच्यावर निर्णय घेते. हा त्यांच्यातला तर आमच्यातला फरक आहे. म्हणून त्या करंट्यामुळं हे दिवस त्या समाजावर आलेले आहेत. मागास राज्य म्हणून महाराष्ट्र घोषित करण्याची गरज येऊ नये, महाराष्ट्र हे मागास राज्य आहे असं घोषित करण्याची वेळ येऊ नये महाराष्ट्रावर, असं संजय राऊत म्हणत आहे. अहो, आता सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे आणि यांना तो पाहायला जात नाही आहे. सरकारची प्रगती वेगळ्या दिशेने चालली आहे. तुम्ही याला मागास राज्य म्हणून जाहीर करायचं, तुम्हाला काय अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतोय? त्यासाठी खांद्याला खांदा लावून पुढं गेलं पाहिजे. परंतु टीका करून घरात बसून हे प्रश्न सुटत नसतात. म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. महाराष्ट्र हे प्रगतीपथावरच जाणारं राज्य राहणार आहे आणि देशात नंबर 1चं राहणार आहे. पण जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली ती सरकारसाठी कुठेतरी अडचणीचा विषय ठरतोय का? कारण जरांगे पाटील यांनी दंड थोपटलेत, म्हणतात की ओबीसी मधूनच आरक्षण घेण्या सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती काढावीच लागेल सरकारला, नाहीतर आम्ही 288 जागा लढू, सरकारच्या नाकी नऊ आणू. यासोबतच
छगन भुजबळांवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. भुजबळ यांचं राजकीय करिअर संपू अशी थेट धमकी देत आहेत. बघा, जरांगे पाटलांनी आंदोलन त्यांच्या पद्धतीने ते करतायत. त्यांनी काय भूमिका घ्यावी, राजकीय भूमिका कोणती घ्यावी याचं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही. परंतु एक निश्चित आहे, सरकारने त्यांच्या सर्व भूमिकेचं दखल घेऊन आता लाखो कुणबीचे जे प्रमाणपत्र दिलेले ते असे तसे दिलेले नाहीत. सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन हे प्रमाणपत्र काढलेले आहेत. आता त्यांचं सर्वे झालेलं आहे. सर्व एक एक बाबतीला पुढं चालले सरकार. 10% आरक्षण आजही लोक म्हणतात टिकणार नाही आणि सरकारची भूमिका की ते टिकावं कसं यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून आता त्यांनी काय करावं, राजकीय निर्णय काय घ्यावा किंवा काय करावं हा त्यांचा निर्णय. भुजबळाबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं मला वाटतं आपसामधलं असलेलं थोडं बहुत जे काही प्रेम आहे ते कधी कधी ते दिसून येतं आणि म्हणून आता त्यावर सुद्धा आता त्यांनी सुद्धा एक सामंजस्य भूमिका घ्यावी अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे. संजय राऊतांनी एक टीका केली आहे आज त्यांच्या पत्रकार परिषदेत. ते म्हणतात की उत्तर पश्चिमची जी जागा आहे, रवींद्र वायकर जिथून शिवसेनेचे खासदार आहेत, ती जागा ढापण्यात आली. त्या जागेवर डाका टाकला शिवसेनेनं. अरे कोर्टात जा ना. आता रोज बडबड करून का त्या गोष्टीला महत्त्व देत आहे तुम्ही? कोर्टात जा, पर्याय उपलब्ध आहे, त्या पर्याय शोधा आणि त्याच्यातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा ना. तुम्हाला जर असं वाटत असेल तर यावर घडी भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. नाना पटोलेंचं एक विधान आहे. नाना पटोले म्हणतात अटल सेतूबद्दल की पाऊस जर जास्त आला असता तर अटल सेतूच वाहून गेला असता. हे महायुतीचं सरकार आहे. काँग्रेससारखं भ्रष्ट सरकार नाही आहे. तुमच्या सरकारमध्ये निश्चित वाहून गेलं असतं. परंतु आम्ही जो पण काम करतो किंवा जो पण निर्णय घेतो ते अत्यंत मजबूतीने घेतो, प्रखर. आणि म्हणून आमचे सेतू कधी वाहून जाणार नाही. तुमचे असलेले काही जे काही आहेत पूर्वीचे बांधकामं ते आता सर्व भुईसपाट झालेले आहेत. या सरकारच्या कामावर कोणीही संशय घेऊ शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातले बॅनर्स लावण्यात आलेले आहे आणि संदीप देशपांडे हे भावी आमदार असतील अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. बर्फातील प्राण्याला बर्फातच पाठवूया अशा आशयाचा हा बॅनर आहे. डिवचण्याचा प्रयत्न केला. काय म्हणा? जेव्हा तुम्ही त्यांच्या बिन शर्टावर बोलता त्या टायमाला असे उत्तर येणं तुम्हाला स्वाभाविक आहे. तुम्ही एखाद्याचे कपडे उतरवायचा भाषा करत असाल तर ते त्या पद्धतीने जर देशपांडेने उत्तर दिलं असेल तर त्यात काही गैर नाही. तुम्हाला तो अधिकार दिलेला नाही. तुम्ही लोकांना काही बोलायचं आणि मग लोकांनी ऐकून घ्यायचं, हे काय तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. म्हणून जसाला तसं उत्तर आज संदीप देशपांडेंनी दिलं आहे. हा प्रकार आता येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आणखीन वाढत जाईल आणि त्याचं सर्व तुम्हालाही त्याचं सर्व अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. कॅबिनेट विस्तार होणार आहे राज्यामध्ये, पुन्हा वारे वाहत आहेत असे ऐकायला मिळत आहे, पण अद्यापही त्यावर शिक्कामोर्तब नाही आहे. कॅबिनेटच्या बद्दल तर आत्तापर्यंत काही कल्पना नाही. शक्यता अशी वर्तवली जाते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल, परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यातर्फे काही सूचना येत नाहीत तोपर्यंत यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.